नमस्कार मित्रांनो, पुढे साधारण 1 वर्षाच्या आत बिहारची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगावर आक्षेप घेतले की निवडणूक आयोगाने निवडणूक जवळ आल्यानंतर मतदार यादींची पडताळणी करायला सुरुवात केली आणि त्याबद्दल मोठ्या प्रमाणात ओरड केली. त्यात राहुल गांधी, त्यानंतर ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, पप्पू यादव यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आणि निवडणूक आयोग हे BJPचे सांगितल्यावर काम करते. निवडणूक आयोगाला हा अधिकार नाही. निवडणूक आयोग मतदारांना कसं काय हटवू शकतो आणि मतदानावर बंदी करू शकतो, अशा पद्धतीचे वक्तव्य मोठ्या प्रमाणात झाले. आणि विशेष म्हणजे हे सगळे विरोधी पक्ष परत कोर्टात गेले आणि त्यांनी निवडणूक आयोगाला या मतदान चाचणीपासून, हे मतदाता सूची नीट करण्यापासून बंद करण्यात यावी असं कोर्टाला सांगितलं आणि कोर्टाने ह्या निवडणूक आयोगावर ह्या कामासाठी बंदी आणावी असं सुचवलं. कोर्टाने सुद्धा हे सगळं दोघं पक्षांचं मत ऐकल्यावर कोर्टाने असं सांगितलं की निवडणूक आयोगाने सुद्धा घाई केली, कारण निवडणूक जवळ आल्यावर हे काम कितपत होईल. जर निवडणूक आयोगाला अशा पद्धतीचे अधिकार आहेत, ते केव्हाही मतदार यादी नीट करू शकतात, त्यात फेरबदल करू शकतात आणि मतदार हा त्या राज्यातला जिवंत आहे का मृत्यू झालेला आहे त्याचं नाव त्या मतदार यादीत जर असेल तर काढून टाकण्याचा अधिकार आहे. त्याच प्रकारे या राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थायिक झालेले लोक, त्यानंतर परदेशात गेलेले लोक आणि जे ह्या देशातले नागरिक नाहीत असे रोहिंग्या मुसलमान किंवा म्यानमारमधले काही नागरिक जे बिहारमध्ये येऊन बसले, त्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा का. जर मतदार यादीमध्ये त्यांचं नाव असेल पण ते बाहेर देशातले असतील आणि ते देशातले नागरिक नाहीत, अशा पद्धतीचे सगळे अधिकार मुळात निवडणूक आयोगाला आहेत, हे कोर्टाने मान्य केले. फक्त कोर्टाने असं सांगितलं की ही प्रक्रिया तुम्ही थोडी लवकर चालू करायला हवी होती, पण हरकत नाही. जरी विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेऊन ही प्रक्रिया थांबवावी असं कोर्टाला सांगितलं होतं, पण कोर्टाने ती थांबवण्यासाठी नकार दिला आणि निवडणूक आयोगाला तो अधिकार आहे, ते काम ते करू शकतात. कारण निवडणूक आयोगाने सांगितलं की 60% काम आमचं पूर्ण झालेले आहे आणि अजून 6 महिने बाकी असल्यामुळे आमचं काम पूर्ण होईल. आणि ह्यानंतर हा वाद मिटायला हवा होता, पण रोज नवीन तेजस्वी यादव, पप्पू यादव आणि राहुल गांधी परत आक्षेप घेत आहे. निवडणूक आयोग BJP सांगतं तसं वागतं, निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. म्हणजे कोर्टाने स्पष्ट निकाल दिल्यावर सुद्धा या लोकांचं जे आहे ते तसंच चालू आहे. राहुल गांधी तर हातात घटनेचं पुस्तक घेऊन नेहमी एक प्रकारे घटनेची पायमल्ली करतात, कारण घटनेनेच निवडणूक आयोगाला हे सगळे अधिकार दिलेले आहेत. तेव्हा मित्रहो, मग हे सगळा प्रकार ही लोक का करतात, याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण निवडणूक हारलो तर लोकांना काय सांगायचं, लोकांनी आम्हाला मतं दिले नाहीत असं म्हणायचं का. मग तेव्हा निवडणूक आयोगने मतदारांना मतदानापासून रोखलं. निवडणूक आयोगाने निवडणूक सूचीमधले लोकांचे नावं हटवले, अशा प्रकारचा हे लोक प्रचार करतील आणि निवडणूक आयोग BJP सांगतं तसं वागतं आणि हा सगळा प्रकार BJPने मुद्दाम घडून आणला. त्यांना ह्या राज्यामध्ये सत्ता हवी होती, असे हे सगळे आरोप होतील. आणि विशेष म्हणजे हा आरोप आजचा निवडणूक आयोगावर आहे, पूर्वीही झाले. आणि विशेष गोष्ट म्हणजे जे राहुल गांधी रोज हातात घटनेची प्रत घेऊन फिरत असतात, भाषणं देत असतात, त्यांनी EVMवर नेहमी आक्षेप घेतले.
जेव्हा जेव्हा ते हारले तेव्हा EMवर त्यांनी दोष दिला आणि जेव्हा जेव्हा ते जिंकले तेव्हा ते EMवर दोष देत नाही. असं हे सगळं राजकारण आहे. मुळात EMवर जे आक्षेप घेण्यात आले त्यासाठी निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांना बऱ्याच वेळा बोलवलं होतं आणि हे EM कशा पद्धतीने चालतं, याची प्रक्रिया कशी आहे, याच्यात कसा फेरफार करता येत नाही, हे सगळं त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं. पण राहुल गांधी ऐकायला तयार नाहीत. म्हणजे एकंदरीत नाचता येणं अंगण वाकडी अशातला हा सगळा प्रकार आहे. आणि हे विरोधी पक्ष हे सगळं जाणून बुजून करतात. कारण मुळात समाजामध्ये त्यांची फारशी इज्जत राहिली नाही, त्यांच्याकडे मतदार राहिलेलं नाही, त्यांच्याकडे कुठलंही ठोस कारण नाही की लोकांनी त्यांना मतदान करावं. आणि विशेष म्हणजे देशाविषयी प्रेम, ज्याला आपण स्वाभिमान म्हणतो, राष्ट्रप्रेम म्हणतो, हेही फारसं नाही. कारण उठून सुटून देशातल्या हिंदूंवर टीका करायची, देशातल्या संरक्षण प्रणालीवर टीका करायची, देशातल्या पंतप्रधानांवर टीका करायची, निवडून आलेलं सरकार कसं चुकीचं निवडून आलं हे सतत सांगत राहायचं. एकदा लोक चुकीचा निर्णय घेतील, एकदा निवडणूक आयोग भाजपला मदत करेल किंवा बाकीचे अधिकारीसुद्धा भाजपसाठी अनुकूल असतील. पण ते किती वेळा, 3 वेळा मोदी जे निवडणूक जिंकले ते अशा पद्धतीने जिंकले का, हा मोठाच प्रश्न यांच्या अशा आक्षेपामुळे निर्माण होतो. पण जनता हुशार आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. तेव्हा बिहारमध्ये हीच भीती आहे की आपण निवडणूक येणार नाही. कारण मुळात बिहारमध्ये काँग्रेसचं काही अस्तित्व राहिलेलं नाही आणि राहिला फक्त तेजस्वी यादवांचा पक्ष, जो लालू प्रसाद यांनी उभा केला. त्यांचीही फारशी किंमत बिहारमध्ये नाही. एक ग्रामीण भाग त्यांना चांगल्यापैकी मतदान करतो, त्याचप्रमाणे अल्पसंख्याक त्यांना मतदान करतात. पण बाकीचा जो सुशिक्षित समाज आहे, ज्यांना नीट राजकारण कळतं आणि कोण देशाचा विकास करतो हे जेव्हा ते बघतात तेव्हा ते मुळीच यांना मतदान देत नाही. कारण लालू प्रसाद हा मुळात कितीतरी वर्षापासून जेलमध्ये गेलेला मुख्यमंत्री आहे, भ्रष्टाचार त्यांच्यावर सतत आरोप आहेत. तेव्हा अशा लोकांना लोक कसे निवडून देतील. पण मग आपण हारलो तर काय कारणं सांगायची, अशा पद्धतीचं हे सगळं कार्यक्रम चालू असतो. आणि विशेष म्हणजे अल्पसंख्याक लोकांचं मतदान कमी होईल, कारण यात रोहिंगा मुसलमान आहेत आणि ते मुसलमानांना ह्या देशामध्ये मुळात ते नागरिक नाहीत, ते बांगलादेशमधून, ते म्यानमारमधून आलेले आहेत. अशा लोकांना मतदान द्यावं अशा अधिकार, अशा पद्धतीचं हे सगळं विरोधी पक्षांचं वर्तन आहे. मुळात निवडणूक आयोगाने सांगितले की 35 लाख मतदार कमी होतील, त्यात 2 लाख लोकांनी स्थलांतर केले, 1.5 लाख लोक मृत्यू पावलेले आहेत आणि बाकीच्या राज्यामध्ये बरेचसे लोक निघून गेलेले आहेत. असा हा सगळा प्रकार आहे. पण तरीही विरोधी पक्षांना उत्सुक निवडणूक आयोगावर आरोप केल्याशिवाय झोप येत नाही. असं आहे मित्रांनो. नमस्कार.